नमस्कार प्रेक्षकांनो, ड्रीम रिव्ह्यू ह्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. ऐश्वर्याला शहाणे वकिलाने दिलेलं मृत्यूपत्र नानांच्या कपाटामध्ये लपवायचं असतं आणि हे करताना तिला कोणी पाहू नये म्हणून रात्रीचं गपचूप उठून ती नानांच्या रूमकडे यायला निघते. तर दुसरीकडे जानकीला सुद्धा वाईट स्वप्न पडलेलं असतं आणि म्हणूनच तिला आता नानांना एकदा तरी पाहावी अशी इच्छा होते आणि ती आता खालीच येत असते. तेव्हा आता ऐश्वर्याचं लक्ष जातं की जानकी समोर येते. लगेच ती लपून बसते आणि त्यानंतर जानकी ही नानांना पाहण्यासाठी रूमच्या आतमध्ये आलेली असते. नानांना ती बघते तर नाना हे शांतपणे झोपलेले असतात. तेव्हा तिच्या जीवात जीव येतो की नानांना काहीही झालेलं नाही. पण जेव्हा ती बाहेर जात असते तेव्हाच नेमकं सौमित्राला जाग येते. सौमित्रा आता विचारू लागते की जानकी, तू इतक्या रात्रीची इथे काय करत आहेस? तेव्हा आई, तुम्ही जागेच आहात अजून, तुम्हाला झोप नाही लागत आहे का? ऐश्वर्या म्हणते की ही काळी मांजर ना नेहमीच आडवी येते. हिला ना माझ्या प्रत्येक कामामध्ये घुसखोरी करायचीच असते. इतक्या रात्रीची ही काय करते काय माहिती, असं ऐश्वर्या जानकीला लगेच बोलत असते मनातल्या मनात. तर इकडे जानकी ही सौमित्राला सांगू लागते. तेव्हा आता जानकी सौमित्राला सांगू लागते की अहो आई, मला झोपच लागत नव्हती. मला नानांची तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी यायचं होतं. ते आता बरे आहेत ना, मग मला बरं वाटतंय. तेव्हा तुम्ही झोपा ना. सौमित्रा म्हणते की मला ना बराच वेळ झाला झोपच लागत नाही आहे. तर जानकी म्हणत असते की माझी तशीच अवस्था झाली आहे. मला खूप वेळापासून झोपच लागत नाही आहे. मग जानकी म्हणते की आई, आपण एक काम करायचं का? तुम्हालाही झोप लागत नाही, मलाही. आपण दोघींनी जरा बाहेर जाऊन निवांत बसूयात का हवेशीर? तेव्हा सौमित्रा म्हणते की चालेल, चल मग जाऊयात. तेव्हा इकडे ऐश्वर्या आता दोघींना आलेलं पाहून लगेच लपून बसते. त्यानंतर ती म्हणते की बरं झालं, मलाही हेच हवं होतं. हे दोघी बाहेर गेले म्हणजे माझा प्लॅन तर अजूनच सोपा झाला. आणि ती आता त्या कपाटाची चावी शोधू लागते. पण तिथे चावी नसते आणि त्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं की आता इतक्यात मी इथून चावी गायब झालीच कशी काय? इथेच ठेवलेली होती चावी. आता ती शोधू लागते आणि विचार करते की ही चावी जर नाही मिळाली तर हे कागदपत्र कपाटाच्या आतमध्ये कसे ठेवले जातील. तेव्हा आता ती नानांच्या रूममध्ये येऊन त्यांच्या उशाजवळ बेडच्या इथे सगळीकडे ती चावी शोधते, पण तिला काही चावी सापडत नाही. तर बाहेर आता सौमित्रा आणि जानकी बाहेर आलेल्या असतात. छान वातावरण असतं. जानकी म्हणत असते की आई, किती दिवसानंतर आपण असं बाहेर येऊन बसलोय ना. आणि जानकीला सौमित्र तिला आठवतं की सारंग आणि ऐश्वर्या हे दोघंही काय काय म्हणाले होते. तिच्या डोळ्यासमोर तेच आठवत असतं की ऐश्वर्याने चॅलेंज घेतलेलं आहे की मी जानकीचे जे काही काळे धंदे आहे ते समोर आणेल आणि तुम्हाला पुरावा दाखवणार आहे जानकीबद्दलचा. ते सर्व काही बोलणं आता सौमित्राला आठवत असतं आणि म्हणूनच त्या खूप चिंतेमध्ये असतात. तेव्हा जानकी म्हणते की आई, काय झालं, तुम्ही इतक्या नाराज का आहात? तेव्हा आता सौमित्रा सांगू लागतात की अगं जानकी, मला तुझ्याशी बोलायचे. काल सारंग आणि ऐश्वर्या दोघंही मला समजवायला आले होते. तेव्हा सारंग माझ्याशी आवाज चढवून बोलला आणि तो बोलला की तुझ्या मनात ऐश्वर्याबद्दल जे काही गैरसमज झालेले आहेत ते चुकीचे आहेत. माझी ऐश्वर्या असं नाही आहे. त्याने चक्क बायकोची बाजू घेतली आणि ह्याच गोष्टीमुळे मला खूप त्रास होतो गं जानकी. अगं आज मी लहानाचं मोठं केलं त्या सारंगला, इतके चांगले संस्कार केले आणि हा बायको आला तर बदलला, माझ्यावर आवाज चढून बोलला. मला खूप वाईट वाटलं. तेव्हा जानकी म्हणते, हो आई, असू द्यात ना, तुम्ही का वाईट वाटून घेतलं? ऋषिकेश कशी माझी बाजू घेतात तशीच त्यांनी त्यांच्या बायकोचीच बाजू घेतली ना. पण तुम्ही काळजी करू नका. त्यांना लवकरच कळेल काय खरं, काय खोटं, काय चुकीचं, काय बरोबर हे त्यांना कळेल ना. कारण जेव्हा अत्तराचा हा सुगंध कायम पसरतो त्याप्रमाणेच त्यांच्या बाबतीत होणार आहे. कारण ऐश्वर्या कशी आहे हे लवकरच त्यांना कळणार आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका आई. तेव्हा जानकी पुढे म्हणू लागते की सारंग भाऊजी असे नाही आहेत. आपल्याला माहिती आहे त्यांचा खरा स्वभाव कसा आहे आणि कोणाच्याही सांगण्यावरून ते असे अचानक तर मुळीच बदलणार नाही. तेव्हा सौमित्रा म्हणत असतात की तसं झालं तर ठीक आहे, नाहीतर लवकरच माझा मुलगा माझ्यापासून दूर जाईल. जानकी, मी तुला आत्ता सांगते, सारंग बदलला तर ठीक आहे, नाहीतर मग माझ्याशी गाठ आहे, मी त्याला सोडणार नाही. तेव्हा बायकोचं ऐकून तो बदललाय. जानकी आता सौमित्राला समजावते, असं काही नाही आहे, मी त्यांच्याशी बोलून बघेल, मी समजावेल, तुम्ही काळजी करू नका. तर दुसरीकडे ऐश्वर्या आता चावी शोधत असते आणि तिला एक चावीसुद्धा मिळाली आहे. तेव्हा तो चाव्यांचा गुच्छ असतो म्हणून आता ही विचारात पडते की नक्की ह्या तिजोरीची चावी कोणती आहे. आता तिने कपाट उघडलं आहे, तिला चावी तर मिळाली आहे आणि कपाट उघडल्यानंतर ते आता त्या नानाने ठेवलेल्या फाईलमध्ये ते डॉक्युमेंट्स ठेवत असते आणि त्यानंतर तिचं काम तर तिने पूर्ण केलेलं आहे. तर इकडे सौमित्रा ह्या जानकीला म्हणत असतात की खरंच जानकी, तुम्हाला तुझ्याशी बोललं ना की माझं मन खूप हलकं होतं. तुम्हाला किती चांगल्या प्रकारे समजावलंस बघ बरं. तेव्हा सौमित्रा म्हणतात की अगं जानकी, तुझ्याशिवाय मला बोलणारं दुसरं कोणी आहेच नाही ना. यांना पण मी ह्या गोष्टी नाही ना सांगू शकत. मग जानकी म्हणत असते की आई, तुम्ही काळजी करू नका. कसे ना, एक आंबा सडलेला निघाला की पूर्ण पेटीमधले आंबे खराब होतात. तेव्हा आता सौमित्रा म्हणतात, मग आपल्या घरामध्ये असं काही होणार तर नाही ना? तेव्हा जानकी म्हणते, नाही आई, कारण मी ह्या घराला बांधून ठेवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. असं काही
अपशकुनी बोलू नका, असं काही होणार नाही आहे. तर दुसरीकडे आता ऐश्वर्या नानांच्या त्या फाईलमधलं ओरिजिनल मृत्यूपत्र हातात घेऊन म्हणते की नाना बघताय ना काय चाललंय ते, मला उद्याचं माहिती नाही, पण मी तुमच्यापुढे याच्यापुढे त्रास आणि वेदनाच तुम्हाला देणार आहे, असं म्हणून ती लगेच आता अदलाबदल करते ते डॉक्युमेंटची आणि फारच खुश होते. तर दुसरीकडे सौमित्र ह्या जानकीला म्हणत असतात की जानकी खरंच तू किती चांगली आहेस गं. तेव्हा जानकी म्हणते हे बघा आई, सत्याचाच विजय होतो, त्यामुळे काळजी करू नका. मग आता सौमित्र आणि अवंतिका लवकरच इथे यायला हवेत आणि त्यानंतर आपण त्यांचं बघायला पाहिजे की त्यांना काय नको, काय हवं नको. तेवढीच माझी आता इच्छा आहे की तिने लवकर पुन्हा इथे घरामध्ये यावं. त्यानंतर जानकी म्हणते की हो आई, हे तर मला ओरडतीलच, खूप वेळ झाला आपण बाहेर आहोत, आपण घरात जायचं का, असं म्हणून सौमित्र म्हणते चला आता मलाही झोपच आली आहे. त्या दोघी आता घरात जात असतात. समोरच ऐश्वर्यासुद्धा कपाटाला लॉक लावून ती चावी ठेवतच आता बाहेर येत असते. तितक्यातच तिचं लक्ष जातं की समोरून सौमित्रा आणि जानकी येत आहेत, म्हणून ती घाबरते. त्यानंतर सौमित्रा तिला पाहते आणि म्हणते की काय गं ऐश्वर्या, तू इतक्या रात्रीची आमच्या रूममध्ये काय करत होतीस, सांग लवकर. तेव्हा आता ऐश्वर्याची ततफपच व्हायला लागते, ती खूप घाबरते. ते मी काही नाही असं ती बोलते आणि त्यानंतर सुमित्रा म्हणते की सांग ना काय करत होती तू. आता मात्र ऐश्वर्याकडे उत्तरच नसतं, कारण ती खूप घाबरलेली असते की आता माझ्या हातातलं व्हील जर सौमित्रा आणि जानकीने पाहिलं तर माझं काही खरं नाही, म्हणून ती ते लपवत असते आणि स्वतःला सुद्धा सावरत असते. तितक्यातच तिथे आता आजी आवाज देतात आणि सौमित्राला पाहून म्हणतात की अगं सौमित्रा, का तिला इतके प्रश्न विचारतीये, मीच तिला पाठवलं होतं तुमच्या रूममध्ये. काय आहे ना, मला तेल हवं होतं, मी काचेची वाटी तुझ्या रूममध्ये होती ना तेलाची, मग मीच ऐश्वर्याला म्हटलं की अगं जा त्यांच्या रूममध्ये आणि ती काचेची वाटी घेऊन ये, कारण आजकाल ऐश्वर्या सोडून माझ्याकडे कोणी लक्ष देतं का. माझे पाय चेपून देणं, माझं डोकं दाबून देणं कोण करतं, कोणीच नाही ना. तेव्हा तर सौमित्राला सुद्धा आईचा खूप राग येतो. सौमित्र म्हणतात की आई, तुम्ही हे काय बोलताय. अहो ऐश्वर्याच्या अगोदर जानकी तुमची किती सेवा करायची, दर्यावारी डोक्याला तेल लावून द्यायचं, पाय चेपून द्यायचे, हे केलेलं नाही आहे का जानकीने. मग तुम्हाला कालपर्यंत जानकी आवडत होती आणि आज अचानक ऐश्वर्या आवडायला लागली आहे का. तेव्हा लगेच आजी म्हणतात की मला सुद्धा तुला तेच म्हणायचं आहे की कालपर्यंत तुला ऐश्वर्या खूप आवडत होती ना, मग आज अचानक तू जानकीचा उदो उदो का करायला लागली आहेस. तेव्हा आता त्या असं तिरपतार्प बोलून सौमित्राला याची जाणीव करून देतात की अचानक तू ऐश्वर्याबरोबर असं का वागतेस. तर मग आता ऐश्वर्याला इकडे आनंदच झालेला असतो, कारण वेळेवर आजी आल्यामुळे तिचं आता जे काही भांडं असतं ते फुटता फुटता वाचलेलं असतं. तिच्या हातातलं व्हील तिने लपवलेलं असतं, त्यामुळे सौमित्र आणि जानकीला ऐश्वर्यावरचा जो संशय आलेला असतो तो मात्र खराच ठरलेला नाही आहे. पुढे आता सौमित्राला खूप राग आलेला असतो, आजींनी अशी ऐश्वर्याची बाजू घेतलेली. तेव्हा आता त्या रागानेच निघून जातात. तर त्यांच्या पाठोपाठ आता जानकीसुद्धा निघून गेलेली असते. तर इकडे आजी आता ऐश्वर्याला म्हणतात की काय गं, वेळेवर मी आली नसती तर काय झालं असतं तुझं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते खरंच खरंच खूप थँक्यू आजी, आज तुम्ही आल्या आणि मला वाचवलं. मग त्या म्हणतात की अगं पण तू आता जा काचेची वाटी घेऊन ये आणि माझे पाय चेपून दे, तू तेच करायला आली होतीस ना, असं मी सांगितलं होतं त्यांना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की छे आजी, हे मला नाही जमणार. आणि मग त्या म्हणतात की अगं पण तू त्या रूममध्ये काय करत होतीस हे तरी सांग मला. मग आता ऐश्वर्या म्हणते की ते मी आता नाही सांगू शकत तुम्हाला. तेव्हा आजी म्हणतात की तुला सांगावंच लागेल, मी तुला वाचवलं त्यांच्यापासून, सांग लवकर. मग ऐश्वर्या म्हणते की हो ते उद्याच तुम्हाला कळेल ना, उद्या धमाका होणारच आहे, तेव्हा उद्याच ऐका. आणि मग असं म्हणून आता ऐश्वर्यासुद्धा इथून निघून जाते. तर आजी विचार करतात की ऐश्वर्याने असा काय प्लॅन केला आहे, ऐश्वर्या उद्या काय सांगणार आहे घरातल्याबद्दल. तर आता पुढे दुसऱ्या दिवशी ऋषिकेश आरशामध्ये पाहून ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो आणि मुद्दामहूनच जानकीला जवळ घेण्यासाठी बहाणा शोधून तिला रुमाल कुठे, माझं वॉच कुठे असं विचारून तिला समोर आणतो आणि त्यानंतर म्हणतो की जानकी, तू आज इतकी खुश का आहेस, काल बघितलं तर खूप अपसेट होती, पण आज तुझा असा चेहरा पाहून मला सुद्धा खूप बरं वाटतंय. तेव्हा हो ऋषिकेश, काय झालं सांगू तुम्हाला, आईंनी माझ्याजवळ मन मोकळं केलं, किती दिवसांनंतर आम्ही भेटलो आणि आईंनी मला सर्व काही सांगितलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतात की बरोबर आहे जानकी, तुलाही हेच हवं होतं ना, किती दिवसानंतर आईने तुझ्यावर विश्वास ठेवला आणि आई तुझ्याशी चांगलं बोलायला लागली आहे, मला सुद्धा याच्यात आनंदच आहे. मग आता त्या दोघांचं त्यांच्याबद्दलच बोलणं चालू असतानाच आता गुलाब येतो आणि म्हणतो की खाली शहाणे वकील आलेले आहेत, तेव्हा तुम्हाला खाली बोलवले, असं म्हणताच आता ऋषिकेश आणि जानकी दोघंही खाली जायला निघतात. तर पुढे आता हॉलमध्ये शहाणे वकील असतो. ऋषिकेश त्यांना विचारता की इकडे काय काम काढलं. तेव्हा ते म्हणतात की नानांची तब्येत बरी नाही आहे असं मला कळलं आणि म्हणूनच मी इथे आलो आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मृत्यूपत्राबद्दल सुद्धा मला बोलायचं होतं, कारण मला त्यांचा फोन येऊन गेला होता. ते तेव्हाच म्हणाले होते की मृत्यूपत्र मी बनवून ठेवलेलं आहे. तेव्हा मात्र त्यांचं बोलणं ऐकून घरच्या सर्वांनाच धक्काच बसतो की आता ही काय गोष्ट आहे. मग आता ऋषिकेश म्हणू लागतो की नानांनी ह्या विषयाबद्दल माझ्याशी कधी बोलणं केलेलं नसताना मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे व्हीलबद्दल. तरी शहाणे वकील म्हणतात की हो पण मला त्यांचा फोन येऊन गेला होता. तेव्हा आता त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी जे काही लिहिलेलं आहे
त्यांनी असं लिहिलेलं आहे की जर माझी तब्येत खूप सिरियस झाली तर हे सर्वांसमोर वाचायचं आणि त्याच्यामध्ये जे काही ज्याला त्याला दिलेले हक्क आहे त्याच्यानुसारच तुम्ही ते रूल पाळायचे. तेव्हा आता ते व्हील नानांच्याच रूममध्ये आहे आणि ती मोठ्याने वाचल्यानंतर त्याचं जे काही लिहिलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. मग तर आता सर्वांना अजूनच धक्का बसतो की आता हे काय नवीन नाटक आहे. तेव्हा आता सर्वजण विचारू लागतात की मृत्यूपत्र, पण आम्हाला खरंच ही गोष्ट माहिती कशी नाही आहे. नाना एकदाही नाही म्हणाले. तेव्हा ते वकील म्हणतात की हे बघा, मृत्यूपत्र त्यांनी बनवलं कारण त्यांनाही माहिती नव्हतं की त्यांची अशी परिस्थिती येईल आणि ते मृत्यूपत्र इतक्या लवकर उघडावं लागेल. त्यांनी असं सहज म्हणून बनवलेलं असेल आणि त्यांना नसेल वेळ मिळाला घरच्यांबरोबर शेअर करायला. तेव्हा सौमित्र म्हणतात की जानकी कुठे आहे ते वकील मृत्यूपत्र. तेव्हा शहाणे वकील म्हणतात की त्यांनी ते कपाटात ठेवले असं मला ते फोनवर म्हणाले होते. मग आता ऐश्वर्याचाच प्लॅन असतो. लगेच जानकीला सौमित्र म्हणतात ही घे तिजोरीची चावी आणि जा कपाटामध्ये बघ ते मृत्यूपत्र आहे का आणि ते ओपन करून सुद्धा बघ की त्याच्यामध्ये काय लिहिले नक्की. तेव्हा आता सौमित्राचं ऐकून जानकी ही नानांच्या रूममध्ये जाते आणि कपाटामध्ये ते मृत्यूपत्र शोधू लागते. तिला ते सापडल्यानंतर ती आता ते उघडते आणि त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं असतं ते पाहून तर मात्र जानकीला धक्काच बसतो. कारण नाना असा कधीच विचार करणार नाही हे तिच्या लक्षात येतं. ही नक्की काय भानगड आहे. आता जानकीला खरोखर संशय आलेला असतो कारण त्याच्यामध्ये कारण त्यात ऋषिकेशच्या नावावर प्रॉपर्टी न करता ही फक्त सौमित्र आणि सारंगच्या नावावर केली आणि शर्वरीचं नाव हे तिघांचीच नावं असतात. त्यामुळे आता ऋषिकेशबद्दल नानांचे असे विचार चुकीचा आहे. ही फाईल ह्या कपाटामध्ये कोणी ठेवली याचा जानकी विचार करत असते आणि तिच्या लक्षात येतं की नाना बिलकुल असं करणार नाही. प्रत्येकाला समान हिस्सा तर देणारच. त्यामुळे नक्कीच कोणाचा तरी हा प्लॅन आहे आणि ह्या कपाटामध्ये ही फाईल कोणी ठेवली याचाच आता जानकी विचार करत असते आणि एकटक आता फाईल वाचताना नानांच्या चेहऱ्याकडे सुद्धा पाहत असते की हा काय प्रकार आहे. नाना असं करू शकणार नाही याच्यावरती तिचा पूर्णपणे विश्वास आहे. तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की जानकी सर्वांसमोर ते मृत्यूपत्र वाचते. तेव्हा आता ऋषिकेश आणि ऋषिकेशचं नावच त्याच्यामध्ये नसतं. तर आता सौमित्राला कळतं की म्हणजे नानांनी ही प्रॉपर्टी सारंग, सौमित्र आणि शर्वरीच्या नावावर करायचं ठरवले. तेव्हा आता जानकी तुझ्या ज्या तिजोरीच्या किल्ल्या आहेत त्या तू ऐश्वर्याला दे. तेव्हा आता जानकीला मोठा धक्काच बसतो. तर ऐश्वर्यासमोर जानकी उभी राहून म्हणते की गेली 10 वर्ष मी हा किल्ला सांभाळत आहे. तेव्हा तुला ह्या चाव्या मिरवायच्या तितक्या मिरव. मी माझ्या माणसांची काळजी घेतच राहील आणि नाना शुद्धीवर आले की खरं काय आहे ते समोर येईलच. तुझा कपटी चेहरा मी सर्वांसमोर आणेलच. त्यामुळे आता मला काहीच बोलायचं नाही आहे. पण ऋषिकेश आणि जानकी मात्र यांना पूर्णपणे कळालं आहे की हा ऐश्वर्याचाच प्लॅन आहे. तेव्हा आता ऐश्वर्याचं सत्य कसं समोर येणार, नानांना कधी शुद्ध येणार हेच आपल्याला पाहायचे. प्रेक्षकांनो, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.